मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातल्या अंकली फाट्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी ट्रायल घेताना झालेल्या गोळीबारात प्लॉट एजंट आदित्य कुमार अशोक नाईक वय वर्ष 30 राहणार एकता कॉलनी सांगली हा गंभीर जखमी झाला। या प्रकरणी पिस्तूल देणाऱ्यासह दोघांना ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले। समर्थ संजय गायकवाड वय वर्ष 22 राहणार हडको कॉलनी मिरज व जखमी आदित्य कुमार याचा मित्र शिवतेज सुहास सावंत वय वर्ष 30 कर्नाड अशी त्या दोघांची नावे आहेत। सुजल भोसले राहणार मिरज हा पसार आहे। यातील समर्थ गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो जामिनावर बाहेर आला आहे। पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही याची ट्रायल समर्थ गायकवाड यांनी घेतली, त्यातून हा गोळीबार झाल्याचे तपासात समोर आले आहे। पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आदित्य कुमार नाईक आणि शिवतेज सावंत हे दोघे मित्र आहे। दोघेही प्लॉट एजंट आहेत। गावठी गट्टा घ्यायचा होता, त्यासाठी त्याने समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला। त्यानंतर काल सायंकाळी पिस्तूल दाखवण्यासाठी समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले येणार होते। त्यासाठी आदित्य कुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सावंत हे दोघे चारचाकी क्रमांक MH10E0065 मधून आले। विठ्ठल पाटील कॉलेज समोरील अंकली फाटा येथे चौघेही 6:45च्या सुमारास आले। त्यावेळी समर्थ गायकवाड हा गाडीत बसला। पिस्तूल चालू स्थितीत असल्याची खात्री करून देण्यासाठी पिस्तूल लोड केली। त्यावेळी अचानक त्यातून गोळीबार झाला। त्यातील गोळी आदित्य कुमार याच्या पोटात घुसली। रक्ताच्या थारोळ्यात आदित्य कुमार याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली। अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपाधीक्षक संदीप भागवत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पथक दाखल झाले। ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने दोघांना अटक केली। समर्थ गायकवाड याच्या विरोधात आर्म ऍक्ट, चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहे। त्याच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती, त्यातून तो बाहेर आला होता। त्याने ती पिस्तूल मध्य प्रदेश येथून आणल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत निरीक्षक तळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर, इस्माईल तांबोळी, सहाय्यक फौजदार मेघराज रुपनर, अवधूत भाट, बंडू पवार, अभिजित पाटील, विष्णू काळे, धीरज यादव, रमेश पाटील, रणजित घारगे, मनोज निळकंठ, हिम्मत शेख, मनोज वाघमोडे, सुनील शिंदे, रोहित साखरे, भारत कुंठे यांचा सहभाग होता।